हॅलो, नमस्कार. मी दीपक गैतकर. वय वर्ष माझं 72. नुकताच मी माझ्या नातवाच्या सहकार्याने कर्मसिद्धांत नावाचा YouTube चॅनल चालू केलेला आहे. सांगायचं म्हणजे काय की वय वर्ष 72 एक अशी नशीबवान मी स्वतःला समजतो की या पूर्ण वयामध्ये आयुष्यामध्ये आमच्या देखत काय काय आलं काय काय गेलं हे विज्ञानाचा किती मोठा आविष्कार आम्ही उपभोगलाय. पूर्वी आमच्यात रेडिओ होता. रेडिओ नंतर ट्रान्झिस्टर, रेडिओ नंतर साधारण 70-72 नुकताच ग्रामपंचायतीत टीव्ही बघायला मिळाला. त्यावेळेस अँटिना 150 फूट उंच असायचा. नंतर मग हळूहळू कलर टीव्ही आले. कलर टीव्ही आल्यानंतर हळूहळू ते बॉक्स टाईप टीव्ही गेले आणि फ्लॅट टीव्ही आले. छोटे छोटे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी मोठे मोठे टीव्ही आले. नंतर पेजर आले, पेजर गेले. मग स्मार्टफोन आले. स्मार्टफोन मध्ये सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या सगळ्या इंटरनेट आलं. इंटरनेट आल्यानंतर तर काय सगळं जगच एका बॉक्समध्ये, एका छोट्या मोबाईल मध्ये सामावून गेलं. त्या आमच्या डोळ्या देखतल्या गोष्टी सगळ्या ह्या ज्या गोष्टी आल्यात, उपभोगल्यात, कालबाह्य झाल्यात, पुन्हा नवीन आल्यात, ह्या आमच्या डोळ्या देखतल्या गोष्टी असल्यामुळे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो, अनुभवले. आता हा चॅनल सुद्धा तयार केलाय मी आणि अनुभवतोय की मला ह्या प्रगतीत जे लिमिटेड गोष्ट होते, लिमिटेड जग होतं, ते जग व्यापलं गेलं मोठ्याच्या मोठं. ते जग इतकं मोठं झालं की त्याला सीमा राहिल्या नाहीत. आज आपण व्हिडिओ क्लिप बघतो, व्हिडिओशी एकामेकाचे संवाद साधतो. किती आश्चर्य आहे. नशिबान का समजतो की ते आम्ही जायच्या लुप्त होण्याच्या अगोदर हे आम्हाला अनुभवता येत आहे, हे आम्हाला बघता येत आहे. म्हणूनच आता मी व्यक्त होण्याचं एक साधन माझ्या नातवाने, मुलीच्या मुलाने मला हे चॅनल काढून दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही फक्त बोला, तुम्हाला व्यक्त व्हा. तुम्ही व्यक्त झाल्यानंतर मग तुम्ही चेक करून बघा की तुम्हाला संवाद साधता येईल. तुम्हाला बरंच काही सांगायचंय. तुमच्याकडे भरपूर अनुभव आहेत, भरपूर वेळ आहे. तुमच्या अनुभवाचा इतरांना फायदा होऊ शकतो. मला वाचनाची खूप आवड आहे. हे माझं कपाट, हे माझं स्वतःचं वाचनालय आहे. लायब्ररी स्वतःची ही माझी. मला वाचनाचा खूप नाद आहे. माझ्याकडे धार्मिक ग्रंथ आहेत, सामाजिक कादंबऱ्या आहेत, विज्ञानापर लेख आहेत, विज्ञानापर पुस्तक आहेत. सगळं काही माझ्याकडे आहे. मी माझा वेळ, मी पहाटे 5ला उठतो. 5:30 पर्यंत मी कम्प्लिटली मेडिटेशन करतो. 5:30ला घराच्या बाहेर पडतो आणि मी 7:30 पर्यंत योगा करतो. माझ्या इथे एक हॉल आहे. नशिबानं माझ्या घराशेजारी 9 गुंठ्याचा एक मोठ्याचा मोठा हॉल आहे. तो हॉल माझ्या ताब्यात आहे आणि योगाचा वर्ग तिथे मी चालवतो. आज 18 ते 20 वर्ष झाले की मी योगा करतोय. त्यामुळं मी या वयात सुद्धा ठणठणीत आहे. मला कुठलाही आजार नाहीये. मन शांती आहे, मी स्थैर्य आहे, व्यवस्थित सगळं काय आहे. मी आनंदी आहे. विशेष म्हणजे मी सुखी आहे. मी खूप काही तुम्हाला बोलायची माझी हौस आहे. मला खूप काही सांगायचंय. हे सांगण्यासाठी हा ब्लॉग मी प्रयत्न केलेला आहे. हा पहिला प्रयत्न आहे माझा, हा पहिला व्हिडिओ आहे माझा. मला समजावून घ्या तुम्ही. काही चुकलं असेल, चुकलं तरी तुम्ही मला चुका सांगितलं तरी मला वाईट वाटणार नाही की आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो. मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि मला यातून स्वतःला व्यक्त होऊन दुसऱ्यांच्यातले बदल मला बघायचे.
तुमचं शेअरिंग मला पाहिजे, तुमचे अनुभव मला पाहिजे. या गोष्टीसाठी मी आसुसलेलो आहे. मला या नवीन युगात, ह्या नवीन जगात, नवीन विज्ञानाच्या जगात वावरायचं आहे. आता इथून पुढे हा पहिला एपिसोड झाला माझा. इथून पुढे आपण सतत भेटत राहू. नमस्कार.